ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे तसेच प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक यांच्या पुढाकारामधून कैलासवासी रामभाऊ विठोबा मंडलिक यांच्या स्मरणार्थ अकोले शहरामधील माळीझाप इथे उभारण्यात आलेल्या संत सावता महाराज प्रवेशद्वार या भव्य कमानीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं। प्रवेशद्वाराचे लोकार्पण विठ्ठल महाराज पंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष अक्षय आभाळे, बुवासाहेब नवले, मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन विक्रमभाऊ नवले, महिपाल देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे। यावेळी भास्करराव मंडलिक यांनी पत्नी प्राजक्ता मंडलिक आणि मुलगा कृष्णा मंडलिक सहकुटुंब कमानीचं पूजन केलं। कैलासवासी रामभाऊ विठोबा मंडलिक यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पंच कमिटीचे सदस्य म्हणून काम करताना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलं होतं। त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण कायम राहावी आणि त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून या प्रवेशद्वाराला त्यांचं नाव देण्यात आलं आहे। यावेळी बोलताना भास्करराव मंडलिक यांनी वडिलांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा पुढे घेऊन समाजासाठी सातत्यानं कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। समाजाच्या विकासासाठी आणि तरुण पिढीला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। प्रवेशद्वाराच्या उभारणीमध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले ओमप्रकाश मंडलिक यांनी मोठं योगदान दिलं आहे। त्यांच्या योगदानाचं यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं आहे। तर या कार्यक्रमासाठी वसंत मंडलिक, राहुल मंडलिक, प्रमोद मंडलिक, एकनाथ मंडलिक, बापूसाहेब मंडलिक, सागर मंडलिक, चेतन मंडलिक तसेच महात्मा फुले तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि माळीझाप ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। या भव्य अशा प्रवेशद्वारामुळे माळीझाप परिसराच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे। संत सावता महाराजांच्या विचारांचा आणि कैलासवासी रामभाऊ मंडलिक यांच्या सामाजिक कार्याचा प्रेरणादायी असा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे हे प्रवेशद्वार ठरणार आहे। वडिलांच्या स्मरणार्थ एक कमान दिली, त्याचे स्वागत करण्यासाठी आपले अक्षय आभाळे, नंतर बबन देशमुख व पंत महाराज विक्रमभाऊ नवले, माझे गुरु विक्रमभाऊ हे सगळे उपस्थित राहिले। मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद। पूर्वीचा 2-3 पिढ्यांचा सुद्धा विचार अतिशय चांगला होता आणि म्हणून त्या निमित्तानं का होईना आज भास्करच्या रूपानं का होईना या निमित्तानं त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मी आमच्या लोकप्रतिनिधी या नात्यानं मी त्यांना खरं तर धन्यवाद देतो। नाव हे कुणात नसतं, नाव हे देवात असतं। देव हा सर्वांचा असतो आणि देव हा प्रत्येकाच्या हृदयात ठायी असतो आणि म्हणून संत शिरोमणी सावता महाराज असेल, सगळेच देव असेल, आपले 33 कोटी देवता, हे खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यावेळेस आपण देतो त्याच वेळेस स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी राज्यघटना तयार होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। सचिन खरात, C24 तास, अकोले।